तुम्हाला त्रिवार वंदन करतो। आज या ठिकाणी या महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत। त्या महापुरुषांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सामाजिक न्याय विभागाचे सन्माननीय मंत्री श्री संजयजी शिरसाट साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे सर्व कुलीग, विशेष करून या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून जे आहेत श्री जगदीश ओहोळ, इथे अनुसूचित जाती जमाती विज भज इमाव व विशेष मागास प्रवर्ग ही संघटना, या संघटनेचे सर्व पदाधिकारी, प्रमुख व्याख्याते म्हणून श्री जगदीश ओहोळ आहेत, त्याच्यामुळे आम्ही थोडासा मोजक्या शब्दामध्ये आवडतो, 2 शब्दामध्ये महापुरुषांबद्दल सांगणं फार अवघड जातं। जय ज्योती जय भीम म्हटलं तरी 4 शब्द होतात, त्यामुळे आमच्या दीपाली मॅडमची काय अपेक्षा आहे माहीत नाही, परंतु हे खूप ह्या वर्षीचं महत्त्व जे आहे ते महत्त्व आणि मला संघटनेला आणखी एक गोष्ट सांगायची, मी विसरलो तर नंतर आठवण करून द्या। विशेष महत्त्व यासाठी आहे की आपण महात्मा फुले यांची द्विशताब्दी वर्ष म्हणून आपण आता मनवतो। 199वी जयंती झाली, 200व्या जयंतीकडे वाटचाल करतोय। आणखी एक महत्त्वाचं आहे की महाडचा जो चवदार तळे आहे त्यालाही जे आता शतकी महोत्सवामध्ये आपण जात आहोत। बाबासाहेबांची 135वी जयंती आहेच आहे, त्यामुळे हा खूप चांगला योग जो आहे तो आलेला आहे। महात्मा फुले आपल्याला माहीत आहे की बाबासाहेबांनी त्यांना 3 आपलं गुरु मानलं होतं। 3 गुरूंपैकी तथागत भगवान बुद्ध, महात्मा फुले आणि संत कबीर। बाबासाहेब त्यावेळेसचे जेव्हा ते 1925ला शिक्षण संपवून वापस आले त्यावेळेसचे ते जगामध्ये विदेशी विश्वविद्यालयामधून डबल डॉक्टरेट प्लस बाराटला ग्रेजिंग म्हणून, तर असे एकमेव ते भारतीय होते। एवढा शिकलेला उच्च शिक्षित असलेला माणूस महात्मा फुलेंना आपला गुरु मानतो। महात्मा फुलेंचं शिक्षण किती होतं नाही माहीत, मी नाही सांगणार, माहिती करून घ्या। तर त्या माणसाला गुरु मानतोय म्हणजे त्या गुरूंमध्ये काहीतरी असेलच। एवढा प्रकांड पंडित, स्वतः ज्ञानाचा सूर्य असलेला तो महात्मा फुल्यांना गुरु मानतो, असे ते बाबासाहेब। तर मग महात्मा फुलेंमध्ये काय एवढं होतं ते आपल्याला जाणून घ्यायलाच पाहिजे। आपण नेहमी बाबासाहेबांचे अनुयायी म्हणतो, परंतु आमचे आयडॉल आम्ही बाबासाहेबांना मानतो, त्यामुळे त्यांच्या जीवनाचा संघर्ष काय होता, त्यांचं जीवनचरित्र कसं होतं, कशा प्रकारे होतं, त्याचा आम्ही अभ्यास केलेला आहे। अभ्यास करत असताना, ते वाचन करत असताना मी म्हटलं की संघटनेला मी एक गोष्ट सांगू इच्छितो। बाबासाहेबांनी जे लिहिलेलं, ज्याचे शिल्पकार आहे ते भारताचं संविधान, तुम्ही खूप चांगली गोष्ट भारत संघटनेच्या माध्यमातून करताय की 1 लाखाच्या वर हे संविधान जे आहे ते तुम्ही वाटप करताय। बाबासाहेब म्हटले होते की वाचाल तर वाचाल। मग माझी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही हे संविधान स्वतः वाचलं पाहिजे आणि माझ्याशी चर्चा केली पाहिजे, मग मला कळेल की खरंच तुम्ही वाचलाय की नाही। कारण तुम्ही दुसऱ्यांना वाटताय, त्यामुळे आपण वाचायलाच पाहिजे। मंत्रालयातील तसंही सगळ्या लोकांनी ते वाचायलाच पाहिजे, त्याच्यावरच आपला देश चालू आहे, त्याच्यावरच कायदे कानून बनलेले आहे, त्यामुळे त्याचं वाचन आपण स्वतः करायला पाहिजे। मी हे यासाठी सांगत आहे की मी कुठल्याही पोस्टिंगवर असेल, कुठेही असेल, तरी धम्मचक्र प्रवर्तनाच्या निमित्ताने मी नेहमीच नागपूरला असतो। तिथे मी एक दिवस रात्री आम्ही त्या ठिकाणी पोहोचतो आणि तिथे पुस्तकाचे स्टॉल वगैरे असतात, त्याच्यातून काही नवीन पुस्तकं आलं तर घेत असतो मी। तिथून बऱ्याचशा पुस्तकांची विक्री होते, करोडो रुपयांच्या पुस्तकात तिथे विकल्या जातात। इतक्या वर्षापासून हे चालू आहे। त्या करोडो रुपयाच्या पुस्तका विकल्या जातात
आणि खरोखरीच आपण जर त्याचं वाचन केलं असं असं आपण आपला समज करून घेतला तर आतापर्यंत भारत देशामध्ये नक्कीच दुसरी क्रांती एक झाली असती, पण ती झाली नाही. याचा अर्थ असा की आपण ते घेतो आणि वाचत नाही. पण तरी बरं आहे की पुस्तकांचा त्याच्यामुळे खप होतो. 1-2 पानं आपण चाळतो. जगदीशचे पुस्तक जे आहे ते फार मोठ्या प्रमाणात आपण विकत घेतो आणि जसं चांगलंही खूप सुंदर त्यांनी लिहिलेलं आहे, पण ते वाचत नाही. मग वाचलं नाही आपण, ते विचार जे ओरिजिनल विचार जे आहेत, ओरिजिनल लिहिलेलं जे आहे ते वाचायलाच पाहिजे, या मताचा मी आहे. आणि म्हणून मी म्हटलं की आम्ही बाबासाहेबांबद्दलचं वाचन जे आहे ते केलेलं आहे, कारण आम्ही त्यांना आमचं आयडॉल मानतो. परत त्या दुसऱ्या विषयावर की महात्मा फुलेंना मग त्यांनी स्वतःचा गुरु मानलं. महात्मा फुलेंनी लिहिलेली पुस्तकं जी आहेत, त्यावेळेस लिहिलेली पुस्तकं, गुलामगिरी तरी कमीत कमी आपण जे आहे ते वाचायला पाहिजे असं मला वाटतं. बाबासाहेबांमध्ये आणि महात्मा फुल्यांमध्ये खूप चांगला जो आहे, तुम्हाला यांचं नाव बाबासाहेबांच्या आधी जे आहे ते वेलणकर यांचं नाव जे आहे ते कदाचित काही जणांना माहीत असेल. सत्यशोधक चळवळीमधले ते एक अग्रगण्य होते आणि बाबासाहेबांचा त्यांचा खूप चांगला जवळून संबंध आला होता. आपण जेव्हा महाडच्या चवदार तळ्याची गोष्ट करतो तर त्यावेळेस 1868 मध्ये महात्मा फुले यांनी आपल्या घरातील जो हौद होता तो पिण्याच्या पाण्यासाठी सर्वांना उपलब्ध करून दिला होता. बाबासाहेबांनी चवदार तळे जे आहे तिथे जाऊन पाण्यासाठीचा भारत देशामधला सर्वात मोठा ह्युमन राईट्सचा जो मोठा लढा जो आहे, सत्याग्रह आहे, तो बाबासाहेबांनी पहिल्यांदा त्यामध्ये केलेला आहे. दांडी मार्च वगैरे हे नंतर झालेलं आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि तो म्हणजे बेसिकली बाबासाहेबांचा संपूर्ण संघर्ष आपण बघितला तर तो मानवी मूलभूत हक्कासाठीचा संघर्ष आहे. जाती व्यवस्था असेल, लिंगभेद असेल, कुठल्याही ठिकाणी ज्या ज्या कुणावर अन्याय झाला असेल, बाबासाहेब तिथे जाऊन त्या अन्यायाविरुद्ध त्यांनी लढा दिलेला आहे. एका जातीच्या पर्टिक्युलरसाठीच तो नव्हता. हे जेव्हा आपण त्यांना ह्युमन राईट्स रिव्हॉल्युशनरी, 2 प्रकारचे, एक आपण काही जण जे असतात ते समाजसुधारक असतात, फार मोठे काम जे आहे समाजामध्ये करायचा प्रयत्न करत असतात. दुसरे जे असतात ते क्रांतिकारक असतात. क्रांतिकारक म्हणजे काय? समाजसुधारक म्हणजे सुधारक जे असतात ते जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्येच आणखी चांगला बदल घडवून आणण्यासाठी खूप प्रयत्न ते करतात. क्रांतिकारक म्हणजे ती व्यवस्थामध्ये परिवर्तन, सुधारणा जरी केली तरी आपल्याला त्याच्यापेक्षा आणखी पुढे जाऊन काम करायचं आहे, म्हणजे नवीन व्यवस्था निर्माण करायची आहे, अशा प्रकारचे क्रांतिकारक असतात. त्यामधले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक आहेत. कारण इथली जी समाजव्यवस्था आहे त्या समाजव्यवस्थेप्रमाणेच त्यामध्ये सुधारणा करूनही चालत गेलो तरी आपला देश जो आहे हा पुढे जाणार नाही, हे त्यांनी ओळखून घेतलं होतं. आणि त्याच्यामुळे एक नवीन समताधिष्ठित समाजाची निर्मिती करायची त्यांना होती आणि म्हणूनच ते सुद्धा संविधानामध्ये त्यांनी नमूद करून ठेवलं. व्हॉट ही ड्रीम ऑफ वॉज अ मॉडर्न इंडिया. आणि ते मॉडर्न इंडियाचं त्यांना आजूबाजूला त्यांना आधी मिळालेलं शिक्षण, नंतर परदेशामध्ये जाऊन घेतलेलं शिक्षण, इक्वॅलिटी काय असतं ते बघितलेलं, त्यासाठी किती संघर्ष करावा लागेल ते त्यांनी समजून घेतलेलं. त्यामुळे त्यांनी तशा नवीन भारत देशाची जी आहे ते स्वप्न पाहिलं आणि संविधानामध्ये ते ठेवलं. आज आपण त्याच्यावर जाऊन महासत्ता बनण्याच्या दिशेने आपण वाटचाल करतोय. तर महात्मा फुलेंनी एज्युकेशनचं आपल्याला शिक्षणाचं महत्त्व सांगितलं होतं. महात्मा फुले आणि आपल्या त्यांच्या सुविध पत्नी ज्या आहेत त्या सावित्री फुले. तुम्हाला या ठिकाणी एक दुसरी घटना सांगतो की या अपत्याला पुत्र होत नव्हतं, म्हणून महात्मा फुलेंचे वडील जे आहेत हे त्यांच्या मागं फार लागले होते की दुसरं लग्न कर म्हणून. खूप मागं लागलेत, नाही नाही म्हणत. मग एक दिवस महात्मा फुले म्हटले की ठीक आहे, मी तयार आहे दुसरं लग्न करायला, पण माझी एक अट आहे. माझी अट अशी आहे की दुसऱ्या लग्नानंतरही जर मला मुलगा मुलगी झालं नाही, अपत्य झालं नाही, तर सावित्री माईचं लग्न तुम्ही लावून द्यायचं दुसऱ्याशी, ही माझी अट. तर ते म्हणजे किती पुढारलेल्या विचारांचे ते महात्मा फुले त्यावेळेस होते. आणि शिक्षणासाठी जसं केलं त्यांनी, बाबासाहेबांनी शिक्षणाचं महत्त्व आपल्याला सांगितलं की दोन वेळेचं जेवण नाही मिळालं तरी चालेल, आपल्या मुलांना शिकवा, हे त्यांनी आपल्याला सांगितलं. बाबासाहेबां यांना अपत्य नव्हतं, या दाम्पत्याला. त्यांनी एका विधवेचा मुलगा दत्तक घेतला, यशवंताचं नाव.
बाबासाहेबांच्या एका आवडत्या मुलाचं नाव त्यांनी यशवंत ठेवलं. जो महात्मा फुल्यांनी म्हटलं की धर्मग्रंथ ज्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन दिलेलं आहे ते आपण जाळून टाकायला पाहिजे. बाबासाहेबांनी ते मनुस्मृतीमध्ये डिस्क्रिमिनेटरी आहे आणि त्याच्यामुळे म्हणून ते त्यांनी जाळून टाकले. तर हा एक असा प्रवास, जेव्हा आपण चळवळ म्हणतो, तो चळवळ कशा प्रकारची असते, ते विचारांची चळवळ असते आणि त्याच्यामधून असे प्रगल्भ विचार जे आहेत ते पुढे जातात. आणि प्रगल्भ विचारा फक्त तेवढेच पुरेसं नसतं, तर त्याला ॲक्शनसुद्धा लागतं. बाबासाहेबांनी जे जे बोलले ते कृतीमध्ये करून दाखवलं. आपल्याला माहीत आहे की बाबासाहेबांनी घोषणा केली होती की हिंदू धर्मामध्ये समता नाही, एक जातीभेदावरती आधारित आहे, त्यामुळे अशा धर्मामध्ये मी राहणार नाही. आणि त्यांनी ते करून दाखवलं की जो धम्म समतेवर आधारित आहे, त्या बुद्ध धम्माची त्यांनी दीक्षा घेतली आणि इतरांनाही सुद्धा दिली. म्हणजे तुमचे चांगले विचार असणं, त्या विचारावर तुमचा ॲक्शन प्लॅन असणं आणि तो ॲक्शन प्लॅन एक्झिक्यूट करणं. अधिकारी कर्मचारी असताना काय करतो आपण? प्लॅन बनवतो. आपल्याला हेच सांगितलं जातं चांगला प्लॅन बनवायला पाहिजे, त्यासाठी इनपुट्स वगैरे घ्यायलाच पाहिजे, पण त्याचे चांगलं एक्झिक्युशनही व्हायला पाहिजे जेणेकरून तो सगळ्या समाजापर्यंत पोहोचेल. हे आपलं सगळ्यांचं अधिकारी म्हणून जे काम आहे. आपण यांचं जीवनचरित्र जर बघितलं तर अशाच प्रकारचं काम त्यांनी प्रत्यक्षामध्ये केलेलं आहे. आणि बाबासाहेबांच्या जीवनामध्ये एवढं जास्त काम त्यांनी करून ठेवलं आहे की आपण त्यांनी लिहिलेल्या पुस्तकंही जे आहेत आणि दिलेले भाषणं आहेत ते ऐकत गेलो तरी आपला संपूर्ण आयुष्य त्यामध्ये निघून जाईल आहे. मग त्यांच्यापासून मी नेहमीच एका गोष्टीने फारच प्रभावित झालेलो आहे की कमी वेळामध्ये एवढं जास्त काम करणं, याला हे किती मेहनतीचं काम आहे. महाडच्या चवदार तळ्याचा आपण नेहमीच उल्लेख करतो, ते 20 मार्च 1927 झालं. जुलै 1926 मध्ये बाबासाहेबांचा सर्वात छोटा मुलगा राजरत्न जो आहे, 1 वर्षाचा असेल, त्याचा मृत्यू झाला जुलै 26 मध्ये. पैसे नसल्यामुळे, फायनान्शियल प्रॉब्लेम्स असल्यामुळे त्याला चांगली मेडिकल ट्रीटमेंट देऊ शकले नाही. परंतु ते दुःख बाजूला सारून माता रमाईनीने त्यांना धीर देऊन त्या दोघांनी हे सगळं दुःख विसरून बाबासाहेब परत त्या महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहासाठी लढले. हे जीवनामध्ये येणारे जे त्यांच्या संघर्षामधून आपण हे शिकायला पाहिजे की आपल्यासमोर येणाऱ्या समस्या ज्या आहेत त्या आपल्याला खूप मोठ्या वाटतात. सगळ्या अधिकारी कर्मचारींना एकच समस्या असते मोठी, माझी पोस्टिंग कुठे होणार, ही खूपच मोठी समस्या वाटते. पण जेव्हा आपण महापुरुषांचं विचार जेव्हा ऐकतो, त्यांचा जीवन संघर्ष जो आहे तो बघतो, तेव्हा आपल्याला या समस्या ज्या आहेत त्या थोड्याशा त्याच्याकडे आपण कुठल्या वाटेने आपण जात आहोत हे बघायला पाहिजे. आणि एक गोष्ट तर आहेच आहे की आपण आता अधिकारी आहोत, शासकीय कर्मचारी आहोत, तिथून काढणं एवढं सोपं असतं का? किती कोर्ट कचेऱ्या करायच्या तेही तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे इट इज डिफिकल्ट कुणालाही काढणं सरकारी नोकरीमधून. मग आपण जेव्हा एवढे सिक्युअर आहोत तर विचारांनी जे आहे त्या विचारांमध्ये कुठेही आपण जरा निगेटिव्हली जाता कामा नये. बाबासाहेबांनी एवढं सगळं केलं आणि फायनान्शियल अडचणी, त्यांना आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या फार आलेल्या आहेत, आपल्या सर्वांना ते माहीत आहे. परंतु त्यांनी आपल्या विचारांशी कधीही समझोता केला नाही. ही वॉज व्हेरी स्ट्रॉंग इन हिज व्ह्यूज, जे त्यांनी जीवनभरपर्यंत पाळलं. कधीही समझोता त्यांनी केलेला नाही. त्यांना प्रलोभन त्यावेळेस नव्हते का? होते. परंतु त्या प्रलोभनाला ते कधीही बळी पडले नाहीत, कारण त्यांचा इंटरनली ते आहेत, इंटरनली माइंड त्यांचं जे आहे ते खूप स्ट्रॉंग होतं. धम्मावर त्यांचा आधीपासून, जेव्हा ते 1905 मध्ये त्यांना पुस्तक भेट देण्यात आलं होतं, ते बुद्धचरित्राचं पुस्तक भेट देण्यात आलेलं होतं. कोणी भेट दिला? गुड, थँक्यू, माहीत लोक. हां, ते पुस्तक त्यांना भेट दिलं. बाबासाहेब बुद्धाचा बद्दल तेव्हापासूनचं त्यांना माहीत होतं. नंतर आणखी खूप जास्त त्यांनी अभ्यास केला आणि पंचशिलाचं पालन करायचं. पंचशिलाचं पालन केल्यामुळे आणखी एक गोष्ट होते की तुमचा स्वतःवर एवढा आत्मविश्वास निर्माण होऊन जातो आणि तुमच्या मनामधली भीती जी आहे ती सगळी गायब होऊन जाते. आणि प्रशासनामध्ये त्याला, ज्याच्या मनामध्ये भीती नसेल काम करायची, तो खूप चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने काम करू शकतो, असं माझं स्वतःचं मत आहे आणि माझा तसा अनुभवसुद्धा आहे. त्याच्यामुळे
ह्या काही गोष्टी ज्या आहेत आपण ह्या महापुरुषांपासून शिकायला पाहिजे. त्यांच्या विचारांवर चालायचं असेल तर आधी वाचायला पाहिजे, जास्त वाचायला पाहिजे. आणि वेळ मिळत नाही असं मला मुळीच सांगू नका. भरपूर वेळ आपल्याला मिळतो आणि बरेच सारे जण आपण प्रवासामध्येही वेळ जो आहे तो आपण काढू शकतो. पण शेवटी सांगायचं हेच आहे की हे विचार जे आहेत हे सर्वांसाठी होते. मी काय म्हटलं की कुठल्याही एका जातीसाठी वगैरे बाबासाहेब नाही, तर मानवी हक्क, मूलभूत हक्क मिळायला पाहिजे ज्याच्यासाठी तेच संघर्ष करायचे. महिलांसाठीचा हिंदू कोड बिलमध्ये तुम्हाला माहीत आहे त्याच्यावर राजीनामा देणारे मंत्री आहे बाबासाहेब होते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी जेव्हा चौदार त्या पाण्याचा आलं, बाबासाहेबांकडे वॉटर रिसोर्सेस मिनिस्ट्रीचा पण त्यावेळेस चार्ज होता. पाणी जे आहे, पाण्याचा काय काय उपयोग होऊ शकतो हे त्यांनी एका लेखामध्ये त्यांच्या भाषणामध्ये ते सांगितलेलं आहे की पाणी जे आहे, जसं आपण मोठा डॅम जो आहे दामोदर व्हॅलीच्या वेळेसचा संकल्पना त्यांच्या समोर होती. तर त्या डॅम यासाठी बांधायला पाहिजे. बाबासाहेब म्हणतात की पिण्याचं पाणी जे आहे ते आपल्याला उपलब्ध होईल, शेतीचं पाणी जे आहे ते आपल्याला उपलब्ध होईल. तिसरं महत्त्वाचं इंडस्ट्रीला जे आहे ते त्याच्यामधून आपल्याला पाणी देता येईल. चौथं महत्त्वाचं जे आहे एनर्जी आपल्याला त्याच्यापासून निर्माण करता येईल. आणि पाचवं जे आहे गुड्स ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते त्याच्यामधून करता येईल. हे तेव्हाचे विचार जे आहेत ते बाबासाहेबांचे विचार आहेत. याच्यामध्ये शेड्यूल कास्टचा काहीच अर्थार्थी संबंध नाही. मग हे असं असताना आपण स्वतः वाचन यासाठी केलं पाहिजे की दुसऱ्यांच्या मनामध्ये जे बाबासाहेबांबद्दलचे विचार नेगेटिव्हली पसरवले जातात ते सांगायची ताकद जी आहे ती निर्माण आपल्याला करता आली पाहिजे. एक मुद्दा सांगून संपवतो की रिझर्वेशनबद्दलचं जे आहे हा मुद्दा नेहमीच जे रिझर्वेशनचे लाभार्थी आहेत त्यांना दुसऱ्यांसमोर मांडताना नेहमीच जे आहे त्यांना थोडासा अभ्यास कमी असल्यामुळे म्हणा किंवा स्पष्टपणे मांडता येत नसल्यामुळे म्हणा की असं आता काही नवीन जनरेशनलाही सुद्धा असं वाटायला लागलं की हे आम्हाला आता नको आहे. परंतु सामाजिक परिस्थिती काय आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. रिझर्वेशन जे आहे हे इट्स ओन्ली फॉर रिप्रेझेंटेशन, ते रिप्रेझेंटेशनसाठी आहे. जसं आपण नेहमीच म्हणतो की तो गरिबी उत्थानाचा वगैरे कार्यक्रम नाही आहे. कुठलीही सोसायटी ही सगळंच डेव्हलप जर व्हायचं असेल आहे, माझे उदाहरण मी देऊ शकतो की आम्ही छोट्याशा खेड्यामधून आलेलो. माननीय मंत्री महोदयांबद्दल तुम्हाला माहीत नसेल कदाचित, ऑटो रिक्षा चालवायचे. त्याच्यामधून आता इथपर्यंत ह्या आपल्या राज्याचे सामाजिक न्याय मंत्री झालेले आहेत. एका वर्षामध्ये किती काम झालेलं आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. ह्या अशा परिस्थितीमधून जेव्हा आपण वर येतो, आता मी माझ्याकडे नाही म्हटलं तरी 10-15 सूट्स तर आहेतच आहे. मी आता काय माझ्या जातीचा कुणी आहे त्याच्याकडून मी विकत घेत नाही. आय एम कॉन्ट्रीब्युटिंग टू इंडियन इकॉनॉमी. हे लक्षात घ्या की जो पण खालचा वर्ग आहे हा जेव्हा असा वर येतो तो भारत देशाच्या विकसित राष्ट्र जे म्हणतो आपण त्याला त्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये त्याचं योगदान असतं. त्याच्यामुळे आपण सर्वच जण, मी ओपन कॅटेगरीचा असतो तरी मी म्हटलं असतं की जे खाली राहिलेलं आहे त्यांनी वर यावं, जेणेकरून ह्या देशाला खऱ्या अर्थाने विकसित राष्ट्र जर म्हणायचं असेल तर सर्वांचा या प्रोडक्टिव्हिटीमध्ये हात लागला पाहिजे. तेव्हाच आपण महासत्ता होणार आहोत. आणि ती महासत्ता कसं व्हायचं हे गणित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी या संविधानामध्ये दिलेलं आहे. त्यामुळेच ते संविधान जे आहे आपल्यासाठी श्रेष्ठ आहे, या देशाच्या विकासासाठी अतिशय श्रेष्ठ आहे. त्याच्यामुळे त्याचाही अभ्यास आता हे संविधानाचं पुस्तक वाचताना परत एकदा तुम्हाला आठवण करून देतो की पदाधिकाऱ्यांनी ते वाचावं आणि माझ्यासोबत बसून काय काय वाचलं आहे ते सांगा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय भीम. Yes, sir. Definitely. I point out here some statement. Great leaders are great readers. Definitely. Yes. महात्मा ज्योतिबा फुले यांची जी शैक्षणिक प्रगल्भता विचार व्यक्त केलेले आहे ते मी इथे नमूद करू इच्छिते. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्तविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. ड्यू टू लॅक ऑफ नॉलेज
यानंतर मी एकच ध्यास सामाजिक न्याय विकास विभागाला लाभलेले सन्माननीय मंत्री महोदय सामाजिक न्याय विभाग यांना मी इथे मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. Yes, sir, unlimited. तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज ज्यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी जमलो, असे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इतर सर्वच महामानवांना विनम्र अभिवादन करून आजच्या या कार्यक्रम ज्यांनी ठेवलाय अशा संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे, आताच त्यांनी 2 शब्दामध्ये बाबासाहेब मांडला असे हर्षदीप कांबळे, खरं तर माननीय डॉक्टर राजेश गवांदेजी आणि खऱ्या अर्थाने जे काही व्याख्यान द्यायचंय आणि आपल्याला ऐकायचं ते जगदीश आवळज यांचं. त्यांना चांगले पुरस्कार मिळाले. एका शब्दामध्ये ग्रंथ कसा मांडावा तसं एका वाक्यामध्ये त्यांनी बाबासाहेबांबद्दलचं शब्द मांडलेले आहेत. जग बदलणारा बाप माणूस, एका वाक्यामध्ये बाबासाहेब काय हे सांगितलं. आणि मी तर आमच्या हर्षदीप कांबळे सारखा अभ्यासू बी नाही, शिकलेलो तर नाहीच नाही, एकदमच अनपढ आहे असं पण समजू नका. क्वेश्चन मार्क ताबडतोब क्युरियस. मग शिकलेला किती असेल, मग मंत्री कसा झाला असेल, या सगळ्या आपल्याला नसलेल्या प्रश्नावर चर्चा करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. माणूस चांगला आहे ना, ठीक आहे. खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या बद्दलचा विचार अनेक जण मांडत असतात, अनेक जण बोलत असतात. ज्यांना जसा बाबासाहेब कळतो ना त्या पद्धतीने बाबासाहेब मांडण्याचा प्रयत्न करतात. माझं जर वैयक्तिक मत म्हणत असाल तर मला असं वाटतं बाबासाहेब परिपूर्ण समजायला अनेक पिढ्या जातील. त्या टायमाला खऱ्या अर्थानं लोकांना बाबासाहेब. मी अनेक वेळा विचार करतो की जगामध्ये जयंती अनेक लोकांच्या साजऱ्या होतात. मुळामध्ये बाबासाहेबांची जयंती एवढ्या उत्साहात आणि एवढ्या रश म्हणजे ज्याला गर्दी ज्याला म्हणतो ती का होत असेल अशी. कांबळे साहेबांनी सांगितलं की मी जात असतो तिथं पुस्तकाचं वाचन, पुस्तकं घेत असतो, विकत घेत असतो. लेखकांची नावं तुम्ही कधी त्या पुस्तकावरचे वाचलीत का? शेकडो लोक शेकडो पद्धतीने आपापल्या पद्धतीने त्यांना जसा बाबासाहेब कळाला त्या पद्धतीचा मांडायचा ते विचार करतात. आणि त्यांचे ते शेकडो पुस्तक असतात. एक लेखक नसतो त्या पुस्तकाचा. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये मला बाबासाहेब कसा कळाला किंवा बाबासाहेबांबद्दलचं मत त्या पुस्तकाच्या माध्यमातून ते प्रत्येक लेखक आपापल्या पद्धतीने मांडतो आणि त्याची ते स्टॉल असतं. एक पुस्तकाचं स्टॉल नसतं. म्हणून बाबासाहेबांवर दरवर्षी लिहिणाऱ्यांची संख्या ही वाढत चाललेली. त्याचं कारण असं आहे की ज्यांना ज्यांना बाबासाहेबांचा थोडासा जरी वाचण्यातून म्हणा किंवा त्यांच्या सगळ्या लिखाणातून जे काही भेटलेले त्यांना बाळ कडू ज्यांना म्हणतात ते काही भेटलं
त्यांनी त्या त्या पद्धतीने बाबासाहेबांची मांडणी आपापल्या पद्धतीने केलेली. हा असा नेता जो सेल्फ मेड होता. बाकी लोक जे नेते आहेत ना काही ते स्पॉन्सर्स मेड आहेत. तुम्ही पाहून घ्या. आणि आजच्या काळामध्ये तर सगळे स्पॉन्सर झाल्याशिवाय लीडरच होत नाही. कोणत्याही एखाद्या नेत्याचं नाव घ्या तर त्याचा स्पॉन्सर त्याच्या मागे उभा असतो. बाबासाहेबांच्या त्या काळामध्ये जेव्हा बाबासाहेब शिकून आले त्या टायमाच्या नंतरचा असलेल्या सगळ्या घटना, त्यांची असलेली आंदोलन, त्यांची असलेले समाजाबद्दलचा दृष्टिकोन, त्यांनी केलेली इतर सगळ्या घडामोडी, याचा आणि इतर कोणत्याही नेत्यांचा आपल्याला कोणामध्ये भेदभाव करायचा नाहीये. पहिले समजून घ्या, नाही तर आपण जातीवादाकडे चाललो की काय असं चित्र तुमच्या मनामध्ये येऊ नये. बाबासाहेबांनी जे काही केलं ते कुणाला टार्गेट ठेवून नाही केलं. राजकारण हा बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कधी हा शब्दाला जास्त महत्वच दिलं नाही, म्हणून बाबासाहेब ते बाबासाहेब राहिले. समाजकारण काय करायचं, मला समाजासाठी काय करायचं. समाज म्हणजे आता प्रत्येकाला कसं झालेलं माहिती ना, विभागून कसं द्यायचं. बाबासाहेब कुणाचा, दलिताचा नेता. मग दलितामध्ये कोण, मग तो जय भीमाचा नेता. मग जय भीमामध्ये कोण, तर त्या महार जातीचा नेता. हे आपण केलेले, म्हणजे काही लोकांनी केलेले हे जे काही फाट्याफुटे केलेले आहेत ना, हे जाणीवपूर्वक केलेले आहेत. महात्मा फुलेंना बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं. महात्मा फुलेंचा फोटो आमच्या घरात आला, परंतु बाबासाहेबांचा फोटो किती लोकांच्या घरात गेला हे कधीतरी पाहिले का. जेव्हा जेव्हा कोणता एक सार्वजनिक कार्यक्रम असतो त्या टायमाला आवर्जून हे म्हणलं जातं, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेबांमुळे, घटनेमुळे आज देश चाललेला आहे. अरे देश तर चाललेलाच आहे, पण तू नीट चाल ना. तुझ्या तोंडामुळे जी वाट लागते त्याला थोडं आवर ना. बाबा मला तो बाबासाहेब त्यामुळे मी उभा आहे यासाठी सांगतो. जर हे रिझर्वेशन नसतं तर मी इथं पोचलो पण नसतो. मी नगरसेवक होतो 10 वर्ष. कधीतरी मित्रांबरोबर हे मंत्रालय पाहायला यायचो ना. मंत्रालय पाहायला का असं वाटायचं ना, आणि तिथं तुमच्यासारख्या लोकांना पाहिलं तर आणखीनच काहीतरी वाटलं. मंत्रालयाला डेस्कवर बसणारा माणूस विचारत असो, बापरे CS ला भेटणं लवकर सोपं आहे, पण देशच्या अधिकाऱ्याला भेटणं किती अवघड आहे. मला त्या काळाचा अनुभव आहे. आणि त्या काळामध्ये हे मंत्रालय कुणाच्या तरी बरोबर येऊन काहीतरी गेट पास घेऊन आतमध्ये यायचो. कधी ते त्या विधान भवनाचं त्या गोल असं सगळं चक्कर ते पाहायचो. एखाद्या वेळेस चुकून एखाद्याने जर आमदारांनी पास दिला तर त्या विधान भवनामध्ये एंट्री करायचो. अधिवेशनाच्या काळात स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं की या मंत्रालयामध्ये जिथं मला गेट पास लागेल तिथं माझं दालन असेल. थोडं स्वप्न वाटतं. ते विधान भवन जे मी बाहेरून पाहायचो, गोल असलेलं विधान भवन, काय झालं सुंदर विधान भवन. आमदार काय थाटामध्ये बाहेर येतो तो, विद्वानापेक्षा विद्वान. म्हणजे असो ना, खरंच विद्वान असतो आमदार. तुम्हाला अनुभव नाही, आम्हाला लय जवळचा अनुभव. त्या विधान भवनामध्ये घुसण्याची संधी मिळाली. त्या असलेल्या विधानसभा अध्यक्षाच्या खुर्चीवर बसण्याची संधी सुद्धा या संजय शिरसाटला मिळाली. हे सगळं त्या घटनेमुळे झाले. परंतु माणसं असे आहेत ना, जेव्हा एक एक स्टेप चढतात ना, त्या टायमाला खालच्या पायरीला लात मारायला सुरुवात करतात. कुणामुळे झालं हे विसरायला सुरुवात करतात.
स्वतःमध्ये अहंकार भरायला सुरुवात होतो. त्याला वाटतं हे माझं सगळं बुद्धिमत्ता, हे माझं कौशल्य, ही माझ्यातली असलेली धमक, हे माझ्यामध्ये असलेली ताकद, ह्या सगळ्या बळावर मी हे घेतलं की काय. अरे बाबा, तुला आणखीन जग पाहायचंय. जगाचा खऱ्या अर्थानं तू अभ्यास करू शकत नाही, तू फार छोटा आहेस. म्हणून बाबासाहेब पहिले समजून घे, नंतर जग पाहायचा प्रयत्न कर. मी अनेक वेळेला समाजामध्ये वावरताना मी पहिल्यापासून मी प्रवाहाच्या विरोधातच चालत आलेलो. माझं कामच तसं होतं. म्हणून तुम्ही आता पाहतात ना, कधीतरी मी टीव्हीवर बाईट देत असाल, तुम्ही पाहत असाल, बिनधास्त बोलतो मी. उद्याची चिंता करायची नसते. जो उद्याची चिंता करेल तो आयुष्यात कधी सक्सेस होऊ शकत नाही. आज तुझ्याकडे जो अधिकार आहे, तुला जो बाबासाहेबांनी घटना दिलेली आहे, तुला जे बोलायचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, बोल, पण तू योग्य बोल. नाही तर काही लोकांना स्वातंत्र्य दिलं म्हणजे काय बोलतात ते तुम्ही रोज टीव्हीवर पाहता. वकील तेच, जज तेच, आणि सरकार तेच. म्हणजे ज्यांची लायकी नसलेली माणसं सुद्धा जेव्हा बोलायला लागतात त्या टायमाला असं वाटतं की खऱ्या अर्थानं यांना लोकशाही समजली का, जी बाबासाहेबांना अभिप्रेत होती. लोकशाहीमध्ये तुम्हाला माणसाला माणूस बनवण्याचं जे तंत्र बाबासाहेबांनी दिलं मुळात, लोकशाही काय, मतदानाचा अधिकार, आपल्याला लोकशाही इतकी सोपी वाटायला लागली ना आता. कुणाला विचारलं काय घटनेमुळे काय काय मिळालं, 2 तासात मतदानाचा अधिकार मिळाला. सरळ सरळ बोलतो, रिझर्वेशन मिळालं, प्रमोशन मिळालं, आणि सगळं झाल्यामुळे चांगली बायको मिळाली. झाली त्याची घटना. आयुष्यामध्ये याच्यापेक्षा जास्त आहे का नाही काही? बरोबर आहे ना? परंतु तेच आता त्या चुकीच्या पद्धतीने आता त्याचा आपण पाडा वाचायला. काय झालंय, बाबासाहेबांच्या घटनेमुळे मला मतदानाचा अधिकार मिळाला. अंबानीला पण एक मताचा अधिकार, मला पण एक मताचा अधिकार. माझं मत कुणाला विकावं हे मी ठरवतो. याचा अर्थ तुम्ही त्या घटनेचा अपमान करता ते लक्षात ठेवा. एक मत जे तुम्हाला दिलेलं आहे, तुम्हाला असं वाटायला लागलं तर हे कुणाला विकायचं, हे ज्या दिवशी तुमच्या डोक्यात येईल त्या टायमाला बाबासाहेबांची घटना ही संपुष्टात येईल. अत्यंत महत्वाचं आहे, महत्वपूर्ण आहे. आपण जरी मंत्रालयात काम करत असाल, आपण जरी कुठे राहत असाल, परंतु समाजाचा घटक म्हणून तुम्ही सगळं उघड्या डोळ्याने पाहतात की नाही पाहत? आताच्या निवडणुका कशा झाल्या जर असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती की निवडणुका कशा झाल्या. हा विषय इतर नाहीये. परंतु लोकशाही कशाला म्हणतात, ज्या लोकशाहीसाठी बाबासाहेबांनी अतोनात मेहनत घेतली ती लोकशाही आज आपल्याला पाहायला मिळते का? आणि मग याच्यासाठी आपण इतरांना दोष देण्यापेक्षा स्वतःला दोष द्यायला का सुरुवात करत नाही? मला स्वतःला दोष द्यायचा आहे. मी त्याचा गुन्हेगार आहे, मी पण आहे. उगाच 4 टर्म निवडून आलो का? त्याच्यात काहीतरी असेल ना. आमच्या परभणीकडे एक माणूस होता, तो आमदार झाला. सायकलीवर फिरणारा माणूस. तो सायकलीवरच जायचा. तहसीलमध्ये कुणाचं काम असलं त्याला सगळ्याला माझ्या तहसीलला या, आणि तो सायकलीवर जायचा आणि तिथे जाऊन तहसीलदारांना सांगून त्याची कामं करायचं. आता पद्धत राहिली. आता रायबरोबर इलेक्शन जाऊ, एखादा फाटका माणूस आज लोकशाहीच्या या गप्पा मारणाऱ्या लोकांच्या समोर निवडणुकीत काय ग्रामपंचायतला उभं राहू शकत नाही, अशी परिस्थिती तशी झालेली. मुळात घटना जी होती त्या घटनेला तोडणारे लोक तयार झालेले आहेत.
साधी गोष्ट समजू नका ताई. तुमचं असलेलं स्वातंत्र्य आम्ही कधीच विकत घेतलं हे तुमच्या लक्षात सुद्धा येत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. राहिलं स्वातंत्र्य तुमच्याकडे. ज्या स्वातंत्र्याच्या आपण गप्पा मारतो त्या स्वातंत्र्य आपल्याकडून कधीच हिरावून घेतलेलं आहे. आता खऱ्या अर्थानं गुलाम माणूस झाला असं जे आपण म्हणायचो, आता माणसाकडून पुन्हा गुलामगिरीकडे तर चाललो नाही ना, याचा विचार तुम्ही केला पाहिजे. याचा विचार तुम्ही केला. आपण बाबासाहेबांचे अनेक कोट आपण सांगू शकतो, अनेक विचार सांगू शकतो, अनेक विचार मांडू शकतो. मी बिंदास का राहतो माहिती ना तुम्हाला? बाबासाहेब आंबेडकरांनी, आता हर्षदीप कांबळे साहेब सुटबुटात असतात, बाबासाहेब त्या काळामध्ये सुटबुटात असायचे. त्या काळामध्ये सूटबूट घालणं हा शौक नव्हता. बाबासाहेबांना कोट आवडत होता म्हणून ते कोट घालत होते अशातला भाग नव्हता. त्यांनी स्वतःची प्रतिमा समाजासमोर अशा पद्धतीने ठेवली होती की माझ्या समाजातला प्रत्येक माणूस हा माझ्या रूपात मला पाहिजे. प्रत्येकाच्या अंगावर तो माझ्यासारखा सूट असला पाहिजे, तो माझा बाबासाहेबाचा अन्वय तो दिसला पाहिजे. आता सुटातले लोक कमी, सोन्यातले लोक जास्त दिसतात. गळ्यात 2 किलोची सोन्याची माळ घातली की त्याला वाटतं की बाबासाहेबाचा अन्वय कमीच आहे. काय बोलवा त्यांना? 2 किलोपेक्षा कमी नको म्हणतात. तुम्हाला काय पाहिजे काय नेमकं? मी जे बिंदास राहतो म्हणतो ना, माझ्या घराची चर्चा तर महाराष्ट्रात आहे. एकमेव माणूस आहे. मुंबईत कधी घरच नाही आहेत. माझंच एक घर आहे आणि तेच 72 मजल्यावर आहे का नाही? चर्चा झाली का नाही? सगळ्यांना माहिती का नाही? अरे अभिमान आहे मला त्याचा. आम्ही काय झोपडपट्टीतच जन्मलो तर झोपडपट्टीतच मेलं पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे? आम्हाला नाही, मन नाहीये. आम्ही मोठं नाही व्हायचं. आम्ही जगाच्या बरोबर पाळायचं नाही, जगाच्या बरोबर चालायचं नाही. मग काय करायचं सांगा? पुन्हा तुमच्या दरवाज्यात येऊन बसतो, पुन्हा तुमचं शेण काढायला सुरुवात करतो, पुन्हा तुमच्या मुलाचं काय आणखीन काय असेल ते आम्ही पाहतो. अरे जग बदलताना आमच्या समाजातला माणूस सुद्धा त्या पद्धतीने बदलला पाहिजे आणि त्याला सांगता आलं पाहिजे, होय मी आता बदललोय, मी आता मेहनत करायला लागलेलो आहे, आता मला बदलायचंय. आणि बदलताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, इतरांना नावं नका ठेवा. आपल्यातली सर्वात मोठी अडचण अशी आहे की आपण आपलं न पाहता इतरांवर टीका करायला सुरुवात करतो. काही गरज नाही आपल्याला टीका करायची. तुम्ही स्वतः मोठे व्हा. अहो इतर समाजामध्ये कधीतरी असे उन्हे तुने काढताना दिसतात का? आपल्याकडे तुम्ही ते अनेक वेळेला आमच्या इथं भाषणामध्ये म्हणत असतो, अरे घर बांधलं तर कुणाला वास्तुशांतीला बोलू नका. हर्षदीप कांबळे जरी वास्तुशांती करत नसेल तर आम्हाला करावं लागते राजकारणी बाबा. वास्तुशांतीला बोलू नका असं म्हणत असतो मी. का? खातात आहे आपलं गुलाबजामुन, आपलं वरण भातावर बी त्यांना तूप पाहिजे असतं. सगळं खाऊन जातात, असं काडी करत करत म्हणतात हरमाच्या पैशाचं कमवलं. अरे कॅमेरा चालू आहे. अरे असं म्हणणार मतलब डस दे डस असं म्हणणार. सोपा हा चांगला नाही, याच्यापेक्षा चांगला घेतला पाहिजे. मार्बल तू हे जे लावलंय ना, हे या बरोबर नाही, हे इटालियन पाहिजे. करता त्याला प्रोत्साहित. काय फरक पडतो तुला? प्रोत्साहित कर ना, आणखीन चांगला हो, मोठा हो. परंतु आपण इतरांकडे पाहत नाही, शेजाऱ्याकडे पाहतो. आमच्या समोरचा कसा दिसतो, कसा झालाय तो, आंबाला कधी ओळख विचारता का? अहो त्याच्या पोराच्या मागे ते गाणं म्हणणाऱ्याला 27 कोटी रुपये दिले म्हणतात. गाणं म्हणणाऱ्याला आम्हाला सांगितलं असतं, आम्ही जोरात म्हणलो असतो.
उधरली कोटी कोळे भीमा तुझ्या जन्मामुळे. सूर आहे त्याच्यात, ताल आहे, उत्साह आहे आणि शब्द जेव्हा तो फेकतो त्या टायमाला हिंमत येते समोरच्या मध्ये. ते काम आपण केलं. आम्ही 1 वर्ष झाला आम्हाला कारभार घेऊन आम्ही वामन दादा कर्डकचं स्मारक बनायला लागलो. 14.5 कोटी रुपये खर्च करून. त्या ठिकाणी एक वाक्य मी वापरतो. बाबासाहेबांनी क्रांती केली, बाबासाहेबांनी आंदोलन केले, परंतु बाबासाहेब खऱ्या अर्थानं झोपडीतल्या म्हाताऱ्या आईच्या, माणसाच्या, मुलांच्या काळजात बाबासाहेबाचं नाव जर कोणी कोरलं असेल ते वामनदादा महाडिक. तो वामनदादा कर्डक. साधा माणूस, कधी विचार केला नाही. एक दिवस आम्ही कांबळे साहेबांनी म्हटलं ते वामनदादा कर्डकचं काय, कुठं राहतो ते गाव मला माहित नव्हतं. नाशिक मध्ये म्हणे आहे. नाशिक मध्ये कुठे म्हणजे सिन्नर मध्ये. सिन्नर मध्ये कुठे म्हणते देशवंडीला. देशवंडी कुठे म्हणजे गावाच्या बाहेर आहे. लोकसंख्या किती म्हणजे 1000 आहे. म्हणजे काही जरी असलं त्या माणसाने आपलं आयुष्य बाबासाहेबांचे गाणे गाण्यामध्ये, बाबासाहेबांचा प्रचार करण्यामध्ये घातले. आपल्याला ते काम करायचं. आम्ही तिथं ते स्मारकाचं काम सुरू झालेलं आहे. याला म्हणतात माणुसकी, याला म्हणतात माणूस जपणं. बाबासाहेबांनी माणसं जपले. आणि जो माणूस सेल्फ मेड असतो, ज्याला कुणाचा सपोर्ट नसलेला माणूस जेव्हा उभा राहतो ना, तर जग त्याच्याकडे निश्चित अभिमानाने पाहत असत. म्हणून तुम्हाला सांगितलं स्पॉन्सर नेता बनणं वेगळं, सेल्फ मेड असणं वेगळं. बाबासाहेब हे सेल्फ मेड नेते. स्वतः कुठेही त्यांच्या इतक्या काही त्रास झाले त्याच्याबद्दलच मी आता इथं नसता मग पुन्हा आपल्याला जगदीश व्याकरणच कॅन्सल करावं लागेल. बाबा हे आमचे काय हे रोजचे अनुभव आम्ही सांगतो. जे जमलं ते बोलायचं, फटकन बोलायचं, फटकन मोकळं व्हायचं. दिल में कुछ रखने का नाही. कोणाला आवडलं ठीक आहे, नाही आवडलं ठीक आहे. काय केलं तू, काय करणार आपलं सगळं सगळं नाही आवडत, नाही आवडलं काय करशील. 2 तर गोष्टी आम्हाला बाबासाहेबांनी चांगल्या शिकवल्यात. एक शिक्षण आणि दुसरं समजून घ्या. चॅनल चालू बिंदास आहे ना. परंतु एक लक्षात ठेवा, या चळवळीला दाबण्याचा सुद्धा प्रयत्न होतो. मी जबाबदारी बोलतो. एक या समाजाचे 2 भाग आहेत. एक भाग असा आहे आईच्या उदरामध्ये मुलगा आहे की मुलगी हे नंतर ठरेल, परंतु त्यांनी काय बनावं हे ते आई वडील ठरवतात. हा एक समाज आहे. दुसरा जन्म झाल्यानंतर, पोरगा मोठा झाल्यानंतर काय करायचं याच्या आईपतीपर्यंत हा आईपतीप्रमाणे हा माणूस ठरवत असतो, कुटुंब ठरवत असतं. म्हणजे पोटात असलेलं मूल ज्यांनी जगाचे आणखी डोळे सुद्धा उघडले नाही, त्याचा जन्मही झाला नाही, त्याच्याबद्दलचं त्याचं भविष्य त्याचे आई वडील ठरवणारा एक समाज आहे. आणि हे सगळं खेटा खाऊन माझ्या मुलाला काय कसं पुढे न्यायचं यासाठी कष्ट करणारा एक समाज आहे. हे 2 विभागून झालेले आहेत. म्हणून कष्ट करणाऱ्या समाजाकडे आता दुर्लक्ष होत चाललेलं आहे. आणि त्याच्यातले तुम्ही आम्ही सर्वजण आहोत. तुम्ही मंत्रालयात काम करताय, अखेरला स्वप्न तुम्ही तुमच्या कुटुंबाचं पाहताय. अखेरलाही स्वप्न पाहणे तुमची जबाबदारी आहे आणि तुम्हाला ते करावं लागणार आहे. परंतु हे करताना एक छोटंसं काम आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये करायला सुरुवात करा. माझ्या बरोबर माझ्या समाजातला एखादा 2 माणूस, जास्त नाही 1-2 पोरं किंवा एखादा माझा माणूस, एखादा माझा मित्र, त्याला सहकार्य करण्याचे म्हणजे त्याला त्याच्या पायावर उभं करण्यासाठी एक शपथ घ्या. अहो लय पैसे आपण खर्च करतो, लय मोठ्याने आपण काम करतो, परंतु एखाद्या कुटुंबाला उभं करायचं फक्त एक दत्तक ज्याला म्हणतात ना त्या पद्धतीने घ्यायला सुरुवात करा. इतर समाजामध्ये तुम्ही इतरांना नाव ठेवताना तुम्ही काय केलं याचा प्रश्नचिन्ह स्वतःला विचारा. बाकी जर इतर ठिकाणी जर तुम्ही पाहिलं
तर कधी त्यांचे भांडणं सुमार तुम्हाला समोर दिसणार नाही, परंतु पद मोठाले तुम्हाला दिसतील. आपल्याकडे पद छोटे आहेत, परंतु हाव आपला मोठा आहे. म्हणताना चपराशी म्हणून जरी लागलो तर तो म्हणतो की मुख्यमंत्री काय, रोज मी येताना जाताना पाहतो असं असं जातो असं. घालतात ते काय म्हणतात त्याला, चोरदार. असे मुख्यमंत्री ते मी कितीही पाहिले, परंतु त्याचा पोरगा इथं IAS अधिकारी म्हणून यावा हे स्वप्न तू बघणार रे बाबा. पहिले हे बघ त्या दुसऱ्यामध्ये कसा जगतो. माझ्या मुलाला इथं चांगले टेबल असला पाहिजे, माझा मुलगा सुद्धा अधिकारी झाला पाहिजे, त्याच्यासाठी धडपड करणार. आणि हे करायला खऱ्या अर्थानं बाबासाहेब अपेक्षित हेच आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा म्हणजे नेमकं काय आहे. हे फक्त त्रिसूत्र तर आपल्याला दिलेलं आहे. एवढं सूत्र 85 वगैरे 22 प्रतिज्ञा. हर्षदीप साहेब एकाला तरी सांगा, केंद्र पाळतं का 22 प्रतिज्ञा? पाळता का? काय किती शांत झाले पाहिजे ते 22 प्रतिज्ञा आता आम्ही विसरलेलो आहे. काय खादा एकदा वाचावं लागेल. हे त्रिसूत्री जे आहे ना तेच अंमलात आलं. खऱ्या अर्थानं जीवनाला प्रकाश देणारा. अरे एकच नेता झाला आपला, तर त्यांनी आपलं आयुष्य बदललं. त्यांचं आयुष्य नाही बदललं, आपलं आयुष्य बदललं. म्हणून अनेक ठिकाणी मी जेव्हा बोलतो, बाबासाहेब जयंती आली, बाबासाहेबांचा फोटो छोटा आणि हा महाशय मोठा. बॅनर पाहिले कधी? या काळात सोनं विनंत बाबासाहेब छोटा, हे मोठा. अरे तुझ्यामुळे नाही रे बाबासाहेब, बाबासाहेबांमुळे तू आहेस. पुत्र विचारतं का तुला? परंतु बाबासाहेबांनी याच्यात तोंडात अमृत टाकलं तर काय, अशा आविर्भावात काही लोक बोलतात, त्या टायमाला मनाला दुःख होतं. समाज घडवताना इतरांवर टीका करू नका. समाज घडवताना इतरांची बरोबरी करायचा प्रयत्न करू नका. समाज घडवताना मी स्वतः घडणार आहे आणि माझ्यापासून इतर लोकांनी प्रेरणा घ्यावी एवढी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. मी या ठिकाणी थांबतो. आदरणीय मंत्री महोदयांचं भाषण ऐकून खूप छान वाटलं. आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी थोडी विनंती करते, सगळ्यांचा मान ठेवून मला थोडं बोलण्यात दोन. मॅडम मला शब्द नाही. मॅडम प्लीज प्लीज.